जे मी सानूसाठी घेते ना ते आतमधला जो पार्ट असते ना तो स्टीलचा असते आणि हे प्लॅस्टिक आहे. प्लास्टिकचा प्लास्टिकचा कशा. तर आता गाल्यावरती पूजा करायला आलो होतो. पूजा वगैरे माझी झालेली आहे आणि काव्याताई आलेल्या आहेत उलव्यामध्ये. त्यांनी आपल्याकडनं 6.5 किलो मसाला ऑर्डर केला आहे. सर्व मँगो हां खाणं एवढे मँगो. हां काय बोलायचं नाही ना, या सीझनचं मँगो आहेत. हां तर 3 सिटी झाली आहे. बघूया कसं झालंय. बघा काय बोलले मी तुम्हाला की चिकनचा जेव्हा तुम्ही कलर बघा ना आता थोडी करी बनवली आहे मी. अरे तुला गेलं मी लेग त्या दिवशी पीस खाल्लेला का नाही बोला. त्या दिवशी काय, त्या दिवशी तू पण खात जा. नमस्कार सर्वांना. तर आता ब्लॉगला सुरुवात करतोय आणि आज ना भरपूर गरम करतोय म्हणून कुर्ता घातलाय. ठीक आहे. गार्लिक ये क्या है? मी आधी तरी आले हो हो होते. वा सुगंध कसला भारी आलाय. गार्लिक राईस बनवते आधी. हो. आपण कुठला तरी मूवी बघितला एक हा. त्याच्यात मला जो आवडला. अच्छा कोरियामध्ये काय? जाऊन गार्लिक राईस बनवते बघा सेव हा. करते हॉटेलमध्ये रेस्टॉरंट. गार्लिक राईस सुगंध बापरे एक नंबर. मला वाटते काहीतरी दाखवायला पाहिजे होती रेसिपी ना. जाऊ दे चल नंतर देते. टेस्टी फर्स्ट टाइम मला पण माहिती नाही तुम्ही असं हे काय करते ते. मी डायरेक्ट गार्लिक राईस सुगंध आला म्हणून आले. हा मस्त. लपून खाल्लं होतंस मॉर्निंगला. अच्छा गोड झाला होता का? अच्छा महाकाल बाबांना आपण नैवेद्यासाठी दिलेला. ओके ओके. नाही अजून हे झालाय. हे झालंय ना स्नेहा. मँगो असा झालाय असं प्रेस करून बघा ना आतमध्ये जाईल. हा झालाय. मिल्कशेक झालाय. नाही मिल्कशेक नाही, असंच कापून खाऊ. हे कच्चे आहे. थांब थांब हे झालंय. मला एपीएमसी मार्केट मध्ये जायला लागेल. ये नाही झाला एक काम करतो उद्याच जातो एपीएमसी मार्केट मध्ये ना. हा काय सुगंध मिरच्यांचा. असं जेवण असला का नॉनव्हेज नसला तरी काय फरक. संडे असून आम्ही आज व्हेज खाणार. मग तेच बोलतोय ना. असं जर ही मिरची वगैरे असली ना का टेस्टी लागते जेवण. आणि आपण एक्झिबिशन मधून आणलेला बघू आता कसा टेस्ट. हा आणि हे मिरची आम्हाला नाही जमत. मी एकदा बनवलेले खराब झालेले मग बनवलेच नाही. हा आपण व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं का नका ट्राय करू म्हणून. प्रत्येकाची हा. आपला हात आहे आणि experience. आपला हात आहे, एक्सपिरियन्स आणि प्रत्येकाची रेसिपी असते ती. आणि आता कोलंबी पापड फ्राय करते स्नेहा. काय काय आज आहे ना. मिरच्या हे आपलं एक्झिबिशन मधनं आणलेलं चिंच पापड आणि कोळंबी आणि पापड कोलंबी पापड. गार्लिक हा? लहानपणाची आठवण आली मी खायची. अच्छा लहानपणीची आठवण आली. तिखट नाही. ओके चला या जेवायला. स्नेहा करते म्हणजे भारी झालंय. हा टेस्टी झालाय आणि कोळंबी पापड सोबत मिसळून खावा किती टेस्टी वाटतं. ओके तर चला या सर्वांनी जेवायला. राईस गार्लिक राईस ना एक नंबर. त्याच्यासोबत पाहिजे मिरची हिचा ऐकू दे मला सांगायचा. कोलंबी पापड मस्तपैकी मिक्स करतो आता याच्यात. अप्रतिम एक नंबर. जेव्हा पण आता स्नेहा परत आता नेक्स्ट टाइम कधी राईस बनवेल ना ते रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. एक नंबर. हा भरपूर टेस्टी लागेल. बघा ना काहीच नाही याच्यामध्ये तरी एवढं टेस्टी लागतंय. हे बघा इथे गव्हाण गावातली यात्रा होती काल आणि बाहेरचा बघा असं सनसेट तर झालेला आहे. अर्धा तास झाला सनसेट होऊन. वा किती सुंदर दिसतोय. तर आता गाल्यावरती पूजा करायला आलो होतो. पूजा वगैरे माझी झालेली आहे आणि काव्याताई आलेल्या आहेत उलव्यामध्ये. त्यांनी आपल्याकडनं 6.5 किलो मसाला ऑर्डर केला आहे. तर जाता जाता मार्केटमध्ये मसाला पण देऊया ताईला. नमस्कार ताई. काव्याताई आहेत. काव्याताईने आपल्याकडनं 6.5 किलो मसाला ऑर्डर केलेला आहे. मला तुम्ही सांगू शकता ॲक्च्युली काय आलं माहिती आहे का. मी नंबर म्हणजे मोबाईल चेंज केला आहे ना तर सर्वांची डिटेल उडालेली आहे. तर तुम्ही आपल्याकडनं हा फर्स्ट टाईम घेतला आहे काय? फर्स्ट टाईम घेतला आहे.
आणि डायरेक्टली 6.5 kg. अच्छा 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 अच्छा. विश्वास आहे ना मसाला चांगलाच आहे तुमचा. थँक्यू ताई. आणखीन त्याच्यावरती ना तुम्हाला 6.5 kg वरती ना तुम्हाला क्रॅकर्स फ्री दिले, तर ते पण टेस्ट करा आणि फीडबॅक नक्की द्या. नक्की नक्की. तरी पण आमच्या साईच्या लोकांनी सांगितलं मला टेस्ट करायला दे, आम्ही पण ऑर्डर करू असं सांगितलंय. अच्छा 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 त्यांना अच्छा. दोघी तिघींना द्यायचं आहे, मग त्या परत ऑर्डर करतील मग तुमच्याकडे. तुम्ही एकटे झालेत? माझा भाऊ आहे अच्छा भाऊ. तर ताईंचा भाऊ आहे. काय नाव दादा? संकेत. संकेत दादा आहे. हाय, तुझं नाव काय? श्रीषा. श्रीषा, अरे वा, म्हणालीस तू, छान. फक्त अच्छा 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 अच्छा. तर सॉरी हा, थोडंसं लेट झाला कारण राहू द्या, आता आम्हाला मिळेल train. मिळेल ना आता. हा, अर्ध्या तासामध्ये असणार इथनं ट्रेन. चला. मस्त तुमचं video. अच्छा, थँक्यू. कधी किती टाइम झाला तरी मी बघताय? 2-3 वर्ष जास्तच झाली असतील. 2-3 वर्ष. अरे वा. तर किती दिवस म्हणत की ट्राय करायचा, ट्राय आता म्हटलं जाऊ दे, आता घ्यायचाच आहे तर अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. आणि हेवी लागत असेल बॅग? पिशवी वगैरे तुम्हाला परत द्यायची. नाही नाही नाही, पिशवी कशाला? 6.5 kg तुम्ही मसाला घेतला तर. आणि हेवी पण आहे ना, तर तुटायला नाही पाहिजे म्हणून. आता कसं तुम्ही ट्रेननी जाणार, मग किती टाइम लागेल ट्रेननी जायला तरी पण? 1 तास, 1-1.25 तास. भांडुपला का डोंबिवली साईडला? भांडुपला. हा बरोबर. ठाणेवरनं इथनं नेरूलला चेंज, नेरूलवरनं ठाणं. बापरे, एवढा प्रवास करून आले. थँक्यू सो मच. मलाही खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. हो 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 हो, चालेल 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 चालेल. चला, थँक्यू. तर आता स्नेहा खाली आली. चल जायचं मार्केटला. चला. केला जरा हम्म. कपड्यांमध्ये डाग लागले काम करून. चांगली पण change केली. मसाला दिला 6.5 किलो मसाला. हो, 6 फर्स्ट टाइम घेतला. फर्स्ट टाइम पुन्हा अजून सांगितलं का अर्धा किलो देत आई बोलली. अजून हा, म्हणजे त्याच्यातच ऍड करून दिला. 6.5 किलो मसाला घेतला आणि फर्स्ट टाइम घेतला आपल्याकडनं. मला आधी घेतलं बघा, मला पण इतकं तेच trust. वाटलं. आता ते फीडबॅक पण देतीलच कसं आहे ना. हा. चला जायचं सांगू. काय तुला काय घ्यायचंय सानू? पटकन सानूनी अ? तिथं बघू आता मी काय. मी येत नव्हती पण सानूने इतका फोर्स केला, तुम्ही पण या तुम्ही पण या. मग मला यावंच लागलं. लेट होते ना परत मग हो. आपण सोबत सोबत. चला जाऊ तिकडे जाऊ ना. हा, वाचतील ना, दुकान बंद होतील ना. चला. काय नारियल पाणी दे ना, मस्त पाणीवाला दे. त्याच्यातलं दे ना, ते जरा चांगले वाटतात, फ्रेश. आजचा माल आलाय वाटतं. ये त्याच्यातलं दे. हा, पिना आहे. कितीला एक नारियल पाणी? 70. गरमी वाढली कारण गरमीमध्ये माहिती आहे ना, नारियल पाणी थोडे महाग होत जातात. बरोबर. किती 90 पर्यंत जातं एक नारियल पाणी. मुंबईमध्ये तर आणखीन होतं ना. आता 70 रुपये असतात ते ऑफ सीझन मध्ये. आता पण 70,000 बोलतो. 70 रुपये आहे इथे. 100 रुपये झालाच मुंबईमध्ये. मुंबईत 100 रुपये होतं. चांगल्या एरियामध्ये. हा. कोण आहे? तर आता मी नारियल पाणी पिलेलं आहे. आणि चला आता सानूसाठी कसं, आता उद्या फर्स्ट डे असणार स्कूलचा, तर तिच्यासाठी टिफिन घ्यायचं आहे आपल्याला. सुट्टी असणार. परवा सुट्टी असणार. परवा सुट्टी, हा. 14 एप्रिल. चांगला चॉईस करा, काही पण नको घेऊ. काय बोलतो? जे मी सानूसाठी घेते ना, त्या आतमधला जो पार्ट असतो ना, तो स्टीलचा असतो आणि हे प्लास्टिक आहे. प्लास्टिकचा आहे. हा. हा, प्लास्टिकचा कशा आणखीन तिकडे पण असते नाही. कसं राहतं मी ते बघू. हा स्टीलचा भेटते ना. असं का लुक आहे एवढा? भात, चपाती आणि याच्यात भाजी. भाजीसाठी एवढूच आणि याच्यासाठी बघ किती मोठा. कितीला आहे? 500 रुपयाला आहे. प्राइस असं ओपन होईल का? निघत नाही नाही, असं. प्राइस तर याच्यावर वॉश समजेल. करला थांब तर ना. निघेल ना. प्राइस ₹549. तेवढंच आहे. 549 रुपये. महाग आहे ना. 549 लुक रुपये. वाईज बघा ना, किती हे वाटतं ना अजीबसा. मी ऑनलाईन बघितलं, एकदम खूप सुंदर, तिला आवडलं. हा वाला बघ ना जरा ओपन करून. चिंगी मिंगी येतो, चिंगी मिंगी. इथून ते मोबाईल तरी खिशात तरी माझी दे ठेवायला. माझ्याकडे पण खिसा पडेल नाही आताच तर किती वेळा काढला. पडते तुझं नको. कधी पडला? खोटा बोलू नका. 1.5 लाख का हो नाही बाबा. शो ऑफ शो काय जी आहे ती प्राइस सांगितली शो ऑफ करू नका. या. का लहान मुलांचा येतो. स्टिकर बघा कसं लावलंय. आता आणखीन स्वस्त. पप्पांचं वॉलेट हॅपी. अरे बापरे. खरंच आपके येत नाही तुम्ही वॉलेट. वॉलेट कुठे आहे तेच प्राइस महाग आहे उलटा. हे सर्व जास्त प्लॅस्टिक मटेरियल आहे ना.
आपल्याला हे पाहिजे होतं ना झारा. हा झाराच ना हा घरी आहे पण तो हेवी वाला आहे ना. ते बघत पण नाही मुलगी गेली धावत. काम कर तू ऑनलाईन मागव आणि सध्या पुरता टेम्पररी घे कुठला तरी एक. मला ते नाही जालीवाला पण भेटेल ना हे बघ हा, इकडं. ते जाळीवालाच पाहिजे. हे बघ किती आहेत. हा वाला पाहिजे का का हा वाला पाहिजे का हा का हा का हा. पापड चालाल ना हा मग बरोबर आहे कारण याच्यात ना ऑइल पटकन निघून जाईल ना. Sorry. छोटा पाहिजे छोटा पण आहे बघ तिथं. कुठला हा मोठा आहे थोडा आणि हा छोटा आहे छोटावालाच घ्या, मला छोटंच आवडतं. कारण कढाई आपली छोटी असते छोटी ना. असते बरोबर आणि याची क्वालिटी पण याच्यापेक्षा चांगली आहे. हम्म. एक हे पण पाहिजे जाळी. 95 रुपयाला आहे. घेऊ का ते याचा यूज करू काय बोलतात हे कशासाठी पण पाहिजे. ते खोबरा बिबरा मी भाजते ना हा मग घे ना मग कारण ते तेवढा मोठा हा मी याचा चालेल. ओव्हन वाला यूज करू शकते. नको आवनवाला आवनमध्येच यूज करायचा. तो चांगला आहे का हा स्क्वेअर मध्ये पण आहे. चालेल. कुठला घेऊ कुठला घेते हा 89 रुपयाला आहे. चांगला आहे ना. चांगला आहे. सुरी पण चेंज करूया कारण सुऱ्या ते खराब झाल्या फेकायला लागतील. हे बघ या सर्व सुरी आहेत तिथे. कोणती बेस्ट असेल जसं मला लागते कारण ते जास्त पण धार नको तर तशी का ते 3 वाले आहेत त्याच्यात काही साईडला एक आहे ती. ही हा हीच तुला असे नाही तुला वेगळे लागतात अशी थोडीशी अशी टाईपची ना. हा तरी मग ती वेगळी असते ना ती सुरी. ही चांगली आहे का हे बघ ही अशी असतात हा ही अशी असतात तुला जी लागते ते. पण ही किती क्वालिटी बघा यांची. सिंगल वाली घेतलीस तर क्वालिटी चांगली भेटेल single मध्ये. सिंगल मध्ये फर्स्ट वाली आहे का ब्लॅक नाही पण धारवाली आहे. ही याच्यातली अलग आहे. ही परफेक्ट आहे. एकदा एक ताईने कमेंट केली होती काय का अशी सुरी कुठनं आणलेली म्हणून DIY मध्ये भेटते बघा. मध्येच मिळतात ही वस्तू. माहिती आहे ना भरपूर टाइम झाला यूज करायचो मी पहिले. मग मी ऑनलाईन घेईन ना येईल तो 3-4 दिवसात. येलो ते बापरे एवढा मोठा मोठा काय तर काय आहे. घेऊन जाशील. हा मोठे आहे. हे पिंक वाला पाहिजे. सध्या तुला टेम्पररी यूज करण्यासाठी घे. हा ना मम्मा. प्लास्टिकचा आला? प्रॉब्लेम काय? घेऊ मग प्लास्टिकचा हा चाल घे ना मग व्हेजिटेबल थोडासा. देते ना तिला हा आणि यांना 2 टिफिन बोलवतात याच्यात जातेच चालेल. चल काय करते तू. हे बघा इथे आपली ताई भेटले. काय नाव ताई. पूजा शेलके. पूजा आहे ताईचं नाव. कमेंट्स करताय का कधी कधी अच्छा. मला मी ओळखते. अरे 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 चला ताई चला ते दादा ताई कधीपासून वेट हो हो चालेल चालेल चला 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 चला. हळू 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 बाय बाय हा चालेल चला. काय झालं. कधीपासून वेट करत होते. अच्छा, अच्छा, अच्छा. बाय हा, हा. बाय घेते. हे बघा. तर ताई कधीपासून वेट करत होते तर मी थांबा तुमच्याशी पण भेटायचं अच्छा होतं. अच्छा अच्छा हो. अच्छा अच्छा. आणि रिक्षा केली आहे ना म्हणून ते चाललेत. हा तर आता आम्ही घरी आलो मार्केटमधनं मस्तपैकी फ्रेश झालोय आणि स्नेहा येताना आम्ही चिकन आणला तर स्नेहा चिकन बनवणार आहे ना. लेट झाला हो. चिकन आणलं 100 रुपयाचं. 100 नाही 120 रुपयाचं आणलंय. 120 रुपयाचं. हा हे काय वाटण तयार करते का. वाटण मी सिंपल आता कुकर वाला चिकन बनवतात. अच्छा कुकरवाला टाइम चिकन. होते पण सकाळी लवकर उठायचं आहे. याची ना लिंक आम्ही ना याच्यामध्ये देऊ तुम्हाला वरती स्क्रीनवरती शो होईल नक्की ऑर्डर करा. लय भारी आहे. 150-200 रुपयाला एकदम भारी हा. इझिली होते चॉप. याच्यामध्ये कांदा विंदा जे पाहिजे ते कांदा बिंदा पण होते. जे पाहिजे ते. कांदा बिंदा काय पप्पा, समजलं का मला? मी याचं आता याचं काय करायचं समजलं का? काय म्हणजे बॉक्स मध्ये लावशील. समजलं मला. नाही सांगा तुम्ही सांगा. ए बॉक्स मध्ये लावशील स्टिकर काढशील आणि काय. त्याचं फक्त हे करायचं घर बनवायचं. अच्छा बरोबर. बार्बर शॉप आहे केसांचं आहे. ओके तुम्ही करून दाढी दाखव. करायला जा. अच्छा सलून नाही, पार्लर. फक्त मी माझं कलेक्शन करणार ना. माझं येणार ना अजून एक बुक. ओके चालेल मग तू कर मग कलेक्शन. तेव्हाच करेल. मग मी तेव्हा कसं चूज करणार नाही. उद्या तुझा फर्स्ट डे आहे. एक्साइटेड आहे ना. आणि बोलत होता उद्या वेडनेसडे पासून आपण तिचं असं की नाही उद्याच जायचं. तिला उद्याच जायचंय. नको जाऊ ना मग अजून पण नाही. हा नाही काय. हा वाला अच्छा हा हे काही नवीन आहे. हा तर घर आहे वरती. घर आहे. मग हा बेडरूम आहे. म्हणजे हा हॉल आहे. मंगळवारी मंगळवारी तुझा चष्मा पण येणार. गाला आहे. आपला गाला आहे बरोबर. मग हा आपलं गाला आहे ना. हो
क्लीन करायचंय गाला. बापरे कधी होते ते? होईल ना आता उद्यापर्यंत सर्व मसाला बाहेर जाईल मस्त वॉश करून म्हणजे कुरिअर होईल. संपेल ना मसाला. आउट ऑफ स्टॉक होणार ना? उद्यापर्यंत होईल ना. बघा किती इझी आहे. मी करू का गाल्यावरती क्रॅक. बापरे डोळे बघ. पप्पाला जास्त आवडतात काही चिंबोऱ्या, सानूला काय जास्त आवडते कोलंबी, मम्मीला काय आवडते जास्त बोंबील. चिकन न बोंबील ओरिजिनल आहे कांदा. हा. काय मी काय करू का? जा जा पाहिजे बाबू बाहेर जातो. काढू याच्याला याला काय करायचं तुझं? राहू दे याच्याला. आरामात आरामात. हा सर्व मँगो हा खाणं एवढे मँगो. हा. काय बोलायचं नाही ना. या सीझनचं मँगो येईल. तुला हे करायचे ना स्मूथनिंग. सानूचा बर्थडे येणार आहे ना त्याचे 3-4 दिवस अगोदर बघा. तुझं हे संपतच नाही ना. तू आली तेव्हापासून. हॉबी आहे का? ओके. क्राफ्टिंग तुझी हॉबी आहे. ओके. पप्पा हे बघा, तुम्ही बोलले ना बेडरूम आहे, हे सगळं हॉल आहे आणि झालं. तुम्हाला कसं माहिती? ते दिसतंय ना त्याच्यावरती. स्नेहा याच्यामध्ये असं म्हणजे पाण्यामध्ये मँगो ठेवले आणि काय होते आंबे. त्याची जी गरमी असते ना मँगो मध्ये हीट म्हणजे असते बोलतात ना पिंपल्स येतात हा. खाली. तर कमीत कमी 2 ते 3 तास अगोदर पाणीमध्ये भिजवले ना की त्याचा जो काय उष्णता असते ना ती कमी होते. अच्छा. यो तरंगते म्हणजे खराब तर नाही ना. हा, असं बोलतात ओरिजिनल. आता ते पण मला आठवलं कारण हे सर्व खाली गेलेत. हे 2 तरंगले फक्त. मला वाटतं पिकले नाहीये म्हणून ते तसं झालं. हे बघ 2च तरंगले. पप्पा मला काहीतरी सांग. हा बोल ना. हे असं तरी येतं पप्पा, अगर लोकांनी लाईक केलं तर लोकांना हे भेटेल, सबस्क्राईब केलं तर हे भेटेल. अच्छा. हा. कोण कोण लाईक केलंय आणि कोण कोण सबस्क्राईब केलंय कमेंट करून सांगा. त्यांना हे देणार सांगू. विनर ठरवणार. ओके. चालेल. चला आता चिकन मस्तपैकी स्नेहाने वॉश केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण रेसिपी करूया. कुकरवाला चिकन स्नेहा माझी बनवणार आहे. हा माझी स्नेहा हा. वा. मग काय बोला ना चपाती खाणार का? म्हणजे मला सफेदवाली फुलका. हा खाईन ना एक. नको ना तर राय. एक काम कर भातच बनव. लास्ट टाइम पण आता परवा का कधीतरी मी मटन केलेला, चपाती केलेली, 2 चपात्या एक्स्ट्रा मी खावा, एक मी खाते एक संपवा. अगं जर 2 तुम्ही चपातीच्या पुढे चपाती नाही खाली. आणि अगं जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला हे भेटणार. अच्छा. दोन्ही हा केलं असेल तर हे भेटणार. ओके मस्त आहे. भारी आहे ना? काय बोलते चपाती? कुकर ठेवलंय. चपाती नको करू. खाशील? भातच खावाच. आज जरा भूक लागली जास्त. चपाती बनव भात बनव मग टाइमपास आहे. त्या दिवशी चपाती तुम्ही खाल्लेली का मला सांग. तू आणि पप्पा एकसारखी वागतात. बंद कर ना. कशाला त्याच्यातले हवा करते. खायचं काहीतरी. काय खायचंय? चॉकलेट. हे बघा हे सानूनी मार्केटमधनं आणलेला आणि हा मी घेतलेला एक्झिबिशन मधनं घेतलेला. नजर लागायला नको म्हणून. कारण आपण कसं व्हिडिओ बनवतो नेहमी तुम्हाला किचन दाखवतो तर हा इथे आहे ना. बरोबर व्हिडिओमध्ये कव्हर होईल ना स्नेहा. घे पटकन काय घेशील ते. फ्रीज 1 नंबर आहे ना पण आपला. 1 नंबर. काय आहे? जे काही आपण भाज्या आणतो फ्रुट्स आणतो एकदम ॲज इट इज राहतात ना. ॲज इट एक 7 दिवस जास्त असंच राहतं फ्रेश. हा. भारी वाटतं ना. म्हणजे वा यार खरंच अपडेट झाला की थोडं बरं वाटतं ना. हा. तर हे बघा तेल गरम झाल्यावरती तेजपत्ता टाकलाय. मग त्यानंतर काली मिरी 2-4 बस. ब्राउनीवाला चॉकलेट भेटू शकतं. हा भेटेल ना. दगड फुल टाकलाय आणि स्टार फुल टाकलंय. थोडीशी वेलची टाकू. अच्छा वेलची तोडू का? बघा ही वेलची आपण यूज करतो. किती याला सिगरेट वेलची बोलतात. थांबा. बघ किती पाहिजे. तर मसाल्यामधून मी काढते एखादा बस. ओके बस. पप्पा आंटीनी जी आपल्याला काकीनी जी आपल्याला चॉकलेट दिली होती आपल्याला ती एवढी आवडली. कुठली काकी? नाही का इकडे ते काय नाव आहे त्यांचं? नाही माहित. कधी दिला होता? आता नाही का आपण मोठा चॉकलेट दिलेला याच्यातला त्याच्यातलंच एवढं. काय ते ताईचं नाव? अळूचा काय तुम्ही तरी आणलं घ्या. अच्छा हा. संगीता नाखवा. संगीता ताई बरोबर मी आहे. सांगलं ते चॉकलेट तिला खूप आपण ते फर्स्ट टाइम ट्राय केले ना. हा. तिला आवडलं तर मी आज मागवलेलं की taste खरंच अच्छा. खूप छान आणि आहे. आडुलशासाठी आज फोन पण केलेला पण आपण एवढे बिझी नव्हतो त्याच्यामुळे जातच नाही आला. हो. मी बोलले तुला नंतर या आला म्हणून. पण मला टाइमच आठवलं भेटला. का तिथून? आणि आता थोडी तब्येत चांगली झाली पण असं कधी नेक्स्ट टाइम झालं तर ताईला ते मेसेज करीन ना.
मग ताई देईल आपल्याला. हे बघा चॉप केलेला कांदा टाकलेला आहे. किती या रेसिपीमध्ये कांदे घेतले? 1.5 कांदा घेतला. 1.5 कांदा घेतलेला आहे रेसिपीमध्ये. मग त्यानंतर आला लसूणची पेस्ट टाकलेली आहे. मस्त परतून घ्यायचं आहे. तो आजपर्यंत कितीतरी टाईपच्या अलग अलग चिकनच्या रेसिपी दाखवल्या ना आपल्या युट्यूब चॅनल वरती. आता तुम्ही दही ऍड करणार. दही? दही तुम्हाला आवडेल ना? हा, आज दही पण आवडेल. भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारची आजपर्यंत तुम्ही रेसिपी दाखवल्या एक-एक आपल्या चॅनल. प्रकारचे खाऊन पण आपण बोर होतो ना. हा, बरोबर. Taste पण बघा अलग अलग येते, अलग अलग बनवतो. आज त्या दिवशी मी तुम्हाला मटन बनवलं तो किती कसला भारी बनवलेला. त्याची रेसिपी दाखवायची का आपण? तर एक ताईची कॉमेंट होती की तुम्ही खोबरा नाही खात का, तर आम्ही खोबरा खातो पण कधी कधी हा. रेग्युलर नाही युज करत. बरोबर. हा, कारण की कसं की ना आम्हाला खोकला वगैरे त्रास होतो आणि खोबरा खूप हेवी असतो. हा. ऑइल आणि माझा एक्सपिरियन्स हे आहे, मी स्नेहाला नेहमी सांगतो, जेव्हा जेव्हा स्नेहा वाटण टाकते ना खोबऱ्याचं, माझं ना मन आहे ना जेव्हाला बसून लगेच माझं पोट भरतं. म्हणजे असं वाटते का मी भरपूर खाल्लंय. आणि जेव्हा बिना वाटणचं बनवते ना मी डबल नाही, मी कधी कधी टिब्बल पण घेतो ना जेवण. तर प्रत्येकाची चॉईस असते. आता माझ्यासोबत राहून पण असेल कदाचित यांचा असं पण असतं ना. आधी तर कसं आपण खोबऱ्याच असं नाहीये. मी आता घरी पण म्हणजे गावात पण जे आगरी रेसिपीज असतात त्याच्यात वाटण कमीत कमी युज होतो. फक्त चिकन मटन मध्येच होतं. तुम्ही मच्छी, इव्हन तुम्ही मच्छी फ्राय पण बघा आगरी लोकांच्या घरातले, तुम्हाला रवा बिवा तुम्हाला काय नाही, एकदम सिम्पल असतं. मसाले लावतात आणि डायरेक्टली फ्राय करतात. मस्त आहे ना. आता काय करायचं झालं? शिजवायचं आपण. ओके, शिजवायचं. ओके. आणि मग त्यानंतर टोमॅटो चॉप केलेला. किती घेतले टोमॅटो याच्यामध्ये? याच्यात पण एक मोठा आणि एक छोटा, म्हणजे थोडं जास्त घेतला. ओके वाटण नाही ऍड करणार. ओके. आणि आंबटवाला टोमॅटो नाहीये. हां, जास्त आंबट वगैरे काय नाही. त्याला पण शिजवून घ्यायचं आहे का? हो. तर आपण आता मसाले वगैरे ऍड करूया. ओके. लगेच. लगेच. आणि बघा त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर हा मसाला तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. तुमची व्हेज रेसिपी असो नाहीतर नॉनव्हेज रेसिपी असो, सर्व रेसिपींसाठी फक्त एकच मसाला, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. आज आम्ही एक व्हिडिओ बघितली, ते डीमार्टचे मसाले होते. बापरे, कोणीतरी बनवली ना. फूड पॉइझनिंग होत आहे. खूप सारं काही ना काही ते मसाले मध्ये ना फसाईमध्ये पण फेल गेले होते. ते असं दाखवलंय. एक मोठा युट्यूबर आहे, त्याने व्हिडिओ बनवले. ते असं खूप सारं काही ना काही. एव्हरेस्टचा पण त्यानेच व्हिडिओ बनवले का बाहेरच्या कंट्रीमध्ये बॅन नाही. पहिले आपण तेच युज करायचं माहिती ना. नवीन नवीन लग्न झालेला तर मी. बरोबर. तर बघा मस्तपैकी मसाल्यांना मिक्स करून घेतले. आता शिजवायचे आहेत ना शिजवायचं आहे, हो. 3 ते 4 मिनिट. हळद टाकली ना मी. टाकली. तर इकडे मी आता 2 चम्मच दही घेतली आहे. ओके. सर्व ऍड करायची, म्हणजे 2 चम्मच दही ऍड केलेली आहे बघा. मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे शिजवूनच घ्यायचे ना मसाल्यांमध्ये. शिजवायचे. आता आपण ना झाकण पण लावणार आहोत. ओके. याने काय होणार, जे मसाले आणि जे दही टाकणार त्यांचं बॅलन्स होणार, टेस्ट ओके. मिक्स होणार. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे ना मसाले. तर आता काय करायचं, इकडे आता झाकण लावायचं आपल्याला. एक कमीत कमी 2 ते 3 मिनिट लागत पण 2 ते 3 मिनिट. सिटी नाही होऊन द्यायची. 2 ते 3 मिनिटं असं फक्त. सेपरेट होईल झाकण काढलं. ओके, म्हणजे लवकर शिजतील मसाले. ओके. तर आता 2 ते 3 मिनिटं झाल्या बघा. पूर्ण ऑइल साईडला ओ झालं. हो सही. कलर बघा. ओ हो सही. लजीज नाही बोलले. नाही ओ हो सही एकदम. असं म्हणजे कारण एकदम इझी कलर चेंज झाला. हा. आणि बघा आता चिकन ऍड केलेलं आहे स्नेहाने. ओ हो लजीज. ताईचं म्हणणं होता बोलत नाही, मी बोलतो पण कधी कधी बोलतो. व्हेज मध्ये नाही बोलत. बोला ना. कधी कधी बोलतात पण बोलायला नॉनव्हेज जेव्हा खातो तेव्हा मी बोलतोच ना. आणि मस्तपैकी आता आपण मसाल्यांमध्ये चिकनला मिक्स करून घेऊया एकदम चांगल्या प्रकारे. सानूचा बर्थडे ते काहीतरी प्लॅन करूया भारीवाला. हा करूया ना. ओके. तुला जे काही करायचंय केसांना ते सर्व करून घे. हा
गरमी येईल मला 3 दिवस मग हे करायला करेल ना 4 दिवस अगोदर कर ना तू. काय करे बाबा टेन्शन लिहिते रे तू. एवढी गरमी असेल की मी काही चालू करेल ना. मम्मीचा बर्थडे की माझा बर्थडे आहे? हा? मम्माचा बर्थडे की माझा बर्थडे? मम्माला एवढं सगळं करायला सांगितलं ते. अरे मम्मी आहे तर आपण आहोत. अरे रे 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 रे. तुला काय करायचंय, तू अजून छोटी आहे, तुला आईनी मिनिंग सध्या नाही. तू कॉलेजला गेल्यावरती आईनिंग तुझी. गिफ्ट हवंय. हा? गिफ्ट कुठला गिफ्ट? कोरियाला जायचा माझा पासपोर्ट नाही निघला. काढू ना, तू बोल फक्त. तुझं स्वप्न आहे ना एक दिवस जाऊ आपण कोरियाला. ओके. पप्पा मिनी सूला घेऊन जातील का? हा? मिनी सूला घेऊन जातील का मॉल मध्ये? तिथं काय ना टॉयज असतात. कोरियनच्या वस्तू भेटतात कोरियन. आपण एकदा गेलो चालेल. तुला काहीच नव्हतं आवडलं तिकडे. आणि इथे स्नेहा आता चपातीसाठी पीठ मळून ठेवते, म्हणजे कसं सेट होईल नंतर ना. तर आता इथे परत मी 2 मिनिटं झाकण दिलेला. आता 1 ग्लास पाणी ऍड केलंय बघा. ओके. जेवढं करी पाहिजे तसं, पण याने करीच होते कारण याच्यात तसं वाटण वगैरे जास्त नाहीये ना. हा हा. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. घाटली द्यायची. गाठली द्यायची आहे. गाठली का मारायची आहे, कारण जे मसाले आहेत ना ते मस्त पाण्यामध्ये मिक्स झाले पाहिजे, नाहीतर एक साईडला मसाले हे सगळ्यांना राहणार. माहिती हे सगळ्यांना माहिती का मारायची पण न्यू गाठली? न्यू आहेत ते आपल्याला बघता. आता सगळ्यांना किती माहिती. पहिले तर आपल्याला किती जण आपल्याला मेसेज पण करायचं आहे, थँक्यू दादा, नवीन आम्ही कसे माहिती बॅचलर आहोत, तर तुमच्या एकदम सिंपल रेसिपी असतात तर आम्ही पण जेवण घरी बनवतो. तर बॅचलर साठी तर आपला मसाला एकच नंबर काम करेल, कारण की कसं असं बॅचलर असतात किंवा हॉस्टेलमध्ये जे असतात हा. त्यांना माहिती नसते की आपण रेसिपी कशी करायची. तर स्नेहा लजीज मसाला असला ना, फक्त स्नेहा लजीज मसाला हळद, हा. तुम्ही पाहिजे ती रेसिपी करू शकता आणि बरोबर. टेस्टी खाऊ शकता घरात बरोबर. नसून सुद्धा. हम्म. तर बघा आता इकडे आपण पाणी पण ऍड केला. कलर बघा, याच्यानंतर अजून सुंदर कलर येणार आहे चिकनचा. तर आता आपण झाकण लावूया. ओके. किती सिटी? 3 सिटी देऊया बस. ओके. 3 सिटी मध्ये आपला चिकन रेडी होईल. आणि इकडे बघा पीठ पण Done. मळून ठेवणार मी. डन तर तोपर्यंत आपलं चिकन होईल, तोपर्यंत पीठ पण मस्त मळून होईल. डन. चालेल ना. ओके डन. तर 3 सिटी झाली आहे. बघूया कसं झालंय. बघा काय बोलले मी तुम्हाला की ओहो. चिकनचा जेव्हा तुम्ही कलर बघा ना, ओहो. बघा. फक्त स्नेहा लजीज मसाला आहे बघा, अजून हो. काहीच नाहीये. तर आता मी चेक करणार आहे की चिकन चांगलं शिजलंय का नाही. शिजलेलंच आहे, कारण बघा ना हड्डी वगैरे हा. सगळं दिसायला लागली आहे. ओ. छान असा आपला चिकनची ग्रेव्ही रेडी झाली आहे बघा. ओ. एकदम मस्त शिजलाय. तर आता काय करणार, गॅस ऑन करणार, 2 मिनिटं आपण बॉईल करून घेऊया. याच्याने काय होतं? थोडा थिक होणार आणि जे काय मिक्स होणार, कारण हे मला युट्यूब फॅमिली मधूनच कोणीतरी कधीतरी सजेस्ट केलेलं आहे. अच्छा. मी ते फॉलो करते. हा. खूप वेळा माहिती ना, आपण चिकन कधी करायचं तेव्हा आपल्याला युट्यूब फॅमिलीचे कमेंट करायचे की चिकन तुम्ही थोडासा बॉईल करा जेव्हा आपण कुकर मध्ये करतो. ज्याने काय होतं की सगळे जे इंडियन एकत्र येतात. ओके. आता बघा एकदम असं वाटतं ना करी, हा. तेव्हा थोडं थिक होणार आणि टेस्टी पण होणार अजून. ओके. तर झालंय ना ऑलवेज जेवण आता. चला मग आता चपात्या शेवट. पण झाल्या. चपात्या पण झालेल्या आहेत, मँगो पण मस्तपैकी पाण्यामध्ये झालेले. आंबे. हो. जेवण झाल्यावरती मँगो खाऊया. आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते. तर चला चिकन झालेलं आहे, मस्तपैकी जेवायला बसूया. तू 2च बोल. वा, सानूचा लेग पीस बघा कसं मस्त शिजलाय. काय बोलते कधी? मी एकच चपाती का, मी राईस, तू हा. राईस नाही खाणार मग नंतर, मला माहिती आहे ना. खाणार मग खा. मग अर्धा घेईन मी. घे. आज थोडी करी बनवली आहे मी. हम्म. अरे तुला घे ना मी लेग त्या दिवशी पीस. खालेला का नाही बोला. त्या दिवशी काय, त्या दिवशी तू पण खात जा. जास्त करी झाली ना राहू दे. नाही, बरोबर आहे. मस्त चपाती झाली उलटा. भात सोबत ना. हम्म. चला या सर्वांनी जेवायला. हे नाही आणलं तुम्हाला, काय बोलतो त्याला, काय पोटा? नाही पोटा कलेजी नाही, बस. विंग्स. चालू तुम्ही टास्क स्टार्ट पण केलास. कसं झालंय? टेस्टीच. ओके. चिकन मस्त शिजला. या सर्वांनी जेवायला ग्रेव्ही सोबत चपाती. असं आलं ना. अप्रतिम. बघ कधी डिफरंट केलं की टेस्ट लागतं ना अलग. मस्त आलं. चिकन पण एकदम मस्त शिजलाय, सॉफ्ट. चिकन लेग पीस गरम आहे तरी पण ट्राय करतो. चिकन लेग पीस ज्युसी झालं ना. एकदम लजीज. आज लजीज झालं ना. अप्रतिम. तर आता चला आम्ही जेवण करून घेतो मस्तपैकी. तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
आणि तुम्हाला जी आम्ही चिकनची रेसिपी दाखवली ही रेसिपी नक्की ट्राय करा. हो. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.